आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या राजकीय। राज्यातील 29 महापालिकांसाठी आता मतदान, मात्र अद्याप महापौर पदाचं आरक्षण जाहीर नाही। महापौर आरक्षणाची सोडत जाहीर न होताच निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं संभ्रमाचं वातावरण। नाशिकच्या प्रभाग 29 मध्ये अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबा। शहाणेंचा प्रभागात एबी फॉर्म अवैध झाल्यानंतर भाजपकडून सुधाकर बडगुजरांचे पुत्र रिंगणात। उद्या मतदानाआधी आज पाठिंबा। पुण्यात उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांची चांदेरेंविरोधात हायकोर्टात धाव। चांदेरे यांनी निवडणूक अर्ज भरताना गंभीर गुन्हे लपवल्याचा आरोप। गोरेगावात शिंदेंचा ठाकरेंना धक्का। गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश। शिंदे पती पत्नीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, मात्र आदल्या रात्रीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मंत्री अशोक उईकेंच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी झेडपी निवडणूक लढण्याच्या तयारीत। संतोष राऊत यांच्या पत्नी सरोजिनी राऊत भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता। बुलढाण्याच्या खामगावमध्ये काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती। सत्तेसाठी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कोणत्याही स्तराला जाऊ शकते, आकाश पुणकरांची टीका। बुलढाण्यात मलकापूर उपाध्यक्षपद निवडीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं नाराजी। बिनविरोध उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्याची निवड वादाच्या भोवऱ्यात। दिव्या ढोलेंची ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात तक्रार। दिव्या ढोले भाजपच्या बंडखोर उमेदवार मेघना मानेंकडून सोशल मीडियावर छुपा प्रचार सुरू असल्याची तक्रार। मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 60 मधील प्रकार। भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांचा तडकाफडकी पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। जिल्हा नेतृत्वाच्या अकार्यक्षम कारभारामुळे मालवण भाजपला घरघर लागल्याचा आरोप। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मल्लिका ढसाळ यांच्या प्रकृतीची विचारपूस। प्रकृती अस्वास्थ्यामुळे मल्लिका ढसाळ यांच्यावर उपचार सुरू। फडणवीसांनी मदतीत सहकार्य करण्याचं दिलं आश्वासन। दहिसरमधील गोराईत विमानतळासाठीचा हाय फ्रिक्वेन्सी रडार स्थानांतरित करण्याचा निर्णय। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निर्णयाला केंद्रीय मंत्र्यांकडून परवानगी। गोराई परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा नाही। आरोप निश्चितीला अंतरिम स्थगितीची विनंती अमान्य। मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती देण्याची विनंती फेटाळली। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल। नागपुरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना 103 वर्षीय आजींना जीवनदान। अंत्यविधीला आलेल्या नातेवाईकांकडून आजींचा वाढदिवस साजरा। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 26 जानेवारीपासून एसी लोकल धावणार। कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात दररोज एसी लोकलच्या 14 फेऱ्या चालवल्या जाणार। सोनं 1,500 तर चांदी 16,000 महागली। सोन्याचे दर जीएसटी सह 1,46,000 रुपये तोळा, तर चांदी 2,90,000 रुपयांवर।